या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व तीर्थ टाकेत ते टाकेत गावपर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत तीर्थस्थळ विकास कार्यक्रमातून व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून सुमारे 7.5 लाख रुपये निधी पद्धती कामासाठी मंजूर होऊन त्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। गेल्या 20 वर्षापासून टाकेत ग्रामस्थांच्या मागणीला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। टाकेत गाव ते सर्व तीर्थ टाकेत पर्यंतचा परिसर रात्रीच्या वेळी अंधारमय होता। ही बाब ग्रामस्थांनी स्थानिक प्रतिनिधींना सांगितली। त्यावर टाकेत ग्रामपंचायत अंतर्गत तीर्थस्थळ विकास कार्यक्रमातून व जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रयत्नांतून या कामास सुमारे 7.5 लाख रुपये निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामास हरिभाऊ लोहकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, सदस्य सतीश बांबळे, विक्रमराजे भांगे, भीमाबाई दादवड, केशव बांबळे, सुशीला भवारी, पौर्णिमा भांगे, रोहिणी नागरे, श्रीराम लहामटे, रतन बांबळे, शांताराम भांगे, अशोक बांबळे, संग्राम पाटील, नंदू जाधव, बापू जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी प्रत्यक्ष 50 मीटर अंतरावर पोल उभारणे, दोन्ही बाजूला 50 वॅटचे LED बल्ब बसवणे, 3 फूट खोलीवर अंडरग्राउंड वायरिंग करणे आदी कामाचा शुभारंभ करण्यात आला। SN न्यूज साठी शाहबाद शेख। आज सर्व तीर्थ टाकेत, तालुका इगतपुरी आणि जिल्हा नाशिक या ठिकाणी तीर्थस्थळ विकास कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या प्रयत्नानं हरिदास भाऊ लोकरे यांनी केलेल्या सहकार्याने सर्व तीर्थ टाकेत ते सर्व तीर्थापर्यंत त्या स्ट्रीट लाईटचं काम मंजूर झालंय आणि त्या मंजूर काम या ठिकाणी आज सुरू होत आहे आणि या कामाचं उद्घाटन माननीय जिल्हा परिषद सदस्य हरिदास भाऊ लोकरे यांनी करावं असं मी त्यांना या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं विनंती करतो।